तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नावाशिवाच्या ट्रिपमध्ये. तर भावांनो, आज 2 गाड्याची ऑर्डर आहे. नावाशिवाला तर आमच्या 2च गाड्या फिक्स राहतात, पण आमच्या रवी शेटची गाडी काल मुंबईवरून आपल्या सर्व्हरच्या पार्टीकडे गेल्या, कारण त्याला सर्व्हर फिक्सच आहे. सर्व्हरवाल्याला तोच माणूस पाहिजे राहतो, म्हणून त्याला तिकडे गेले. आज आम्ही एक युनिक टँकर मामा घेऊन आलो. क्या बात कर रहे हैं? तुमच्यासाठी स्पेशल टँकर मामा आणि आम्ही चालला आता नावाशिवाला जावं बघावं. सकाळी लवकरच निघालो आम्ही 5 वाजता, कारण ट्रॅफिक जाम लागते म्हणून. तर काय मानकुली तर आम्हाला रिकामीच भेटली. मामा आम्ही दोघं बी रिलायन्सवर डिझेल टाकून निघालो. पुन्हा काय आता बघावं म्हणलं पुढं कसं काय नाही, कारण नावाशिवालाच ते कंटेनर यार्डला आहे ना भरपूर जाम लागते. त्याच्यासाठी लवकरच निघतो आम्ही तिथं, नाही तर 10ला पार्टीवाले येते. आता सध्या बी ज्या रोडला आहे मी तिथं पण जाम लागतंय, पण ते 7-8च्या नंतर जाम चालू होते. आता वाजलेत 6:30. तर मग चाललं. थंडी भरपूर आहे या साईडला. भिवंडीच्या बाहेर निघालं की थंडीच थंडी आहे. आज प्रॉपर RTO दिसलेला ना पासिंग करायचा. या उद्यापासून मनी सुरत मध्ये पासिंग करायला आमच्या गाड्यावर. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? तिथं पासिंग होणार तुमची. तर चला मग भावना, आता बघू तिकडं पुढे जाऊन कसं काय ट्रॅफिक जाम आहे का नाही. आमच्या आज पलीकडल्या नावाशिवाचं त्या जिथं चांगला व्यू असतंय ना त्या पार्टीकडे आपल्याला गाडी भरायची. तर बघू आता ट्रॅफिक लागते का नाही लागते, कारण 7:30 माझ्या नशिबात जाम लिहिलेलंच आहे. जाईल तिथं मला जाम लागतेच लागते. ते 7:30 वाटते मला जाम लागल्यावर. ठीक आहे, मग बघू काय होते काय. या बाबाला ऍड्रेस माहित नाही, काही नाही, कुठं जायचं काय ते बी माहित नाही. माझ्या उगं पुढं चाललाय बाबा. काय काच खाली करू, काच खाली घेऊ. लाईक करा, फॉलो करा. हे आहे आमचा टँकर मामा. या डंपर मध्ये आणि टँकर मध्ये काही फरक नाही. 19-20 का नाही, डायरेक्ट 19-20 करोड का फरक आहे इनके और उनके अंदर. आता ज्या रोडला ट्रॅफिक लागायला पाहिजे त्या रोडला आता लागलं. सध्या मॅपवर तर चेक केलं, मॅपवर तर काय तिथं जाम नाही, म्हणजे जामच नाही, पूर्ण रोड खाली दाखवायला लागले. पण आता पुढे गेल्यावर माहित पडत. अजून ती गोदीचं जाम जे लागते ना भाऊ, डायरेक्ट 7-8 किलोमीटर पर्यंत जाम राहते, म्हणजे ते चढून उतरतेपर्यंत. आता आम्ही मधीच्या आतमध्ये गाडी घालतो ना, त्यावेळेला एक बाईकवालं त्यानं मध्येच ब्रेक मारल्या मागं त्याच्या कारवाले 2 होते. ती एकमेकाला ठोकला असते, त्याच्या मागं मी पण त्याला ठोकला असतो. माझ्या मागं आणि ते टँकर मामा त्यानं बी मला, म्हणजे 4 गाड्या एकदाच तिथं लागला असती हँडगा. असं येड झवे एक भेटतात ना आम्हाला, पण अचानकच मध्ये थांबले, काही रिझन नो रिझन. मागं पोरी बसवले ना, हेच त्रास राहते. तर चला आता मित्रांनो, लागलो आपल्या रोडला. तर या आता जाम तर इथून काय दाखवण्यात आलंय, आणि रोड पण आता सध्या का इथूनच जाम लागते. ह्या रोडला इथूनच जाम लागते सगळं. जाम तर तेवढं नाही इथं, नाही तर इकडून पूर्ण 8 किलोमीटर पर्यंत आम्हाला अडकावं लागला. सकाळी आलो म्हणून भराय, आता 9-9:30 वाजता आला असतो ना इथं, चांगलं 1-2 वाजेपर्यंत लटकाला असतो. चला आतापर्यंत इथपर्यंत रिकामं भेटले, पुढं बघू कसं काय आहे. लागलो भावानं. एकदा ते म्हणलेलं जामच्या रोडला, जामचा रोड तर क्रॉस केला. आता आम्ही येताना बघितलो अजून थोडा वेळ उशिरा आला असतो ना भाई, तर मग फुल जाम मध्ये अटकला असतो. कारण आता लाईन लागायला चालू झाले. आता वाजल्यात 7:30च्या टायमाला बरोबर, म्हणजे लाईन चालू झाले. आता याच्या मागे येणार एक कंटेनरवाले बघा लाईन कुठपर्यंत आहे. अरे ही लाईन तर लाईन तिकडून आणि समोरून येताना पण गाड्या राहतात. आता थोडा वेळ आम्ही अजून उशिरा आला असतो ना, तर आम्हाला फिट या जाम मध्ये अडकावं लागलं असतं. कारण 7-8 किलोमीटरचा जाम राहतं. 7-8 किलोमीटर का खायची गोष्ट आहे, तिथपर्यंत जाम येते आम्हाला. आता सध्याच एवढी लाईन आहे, अजून 1 तासानंतर तर इथं डबल टेबल लाईनी चालू होत्यात. आणि त्या डबल लाईन मधून समोरून कुठली गाडी आली तरी सरळ जाणाऱ्याला पण अटकावं लागते बिनकामाचं. एक गोदीमुळे आहे ना पूर्ण हे रोड जाम होऊन जात आहे थोड्या वेळानंतर. लय 7:30 असतात माहिती का एक यायचं. पण तरी पण हे रस्ता नसला ना, आम्ही जाम बघूनच येतो.
हे रोड जर जाम असला ना मी पलीकडूनच जातो कधी बी. ते हवालदारवाला मामा लास्ट टाइम मध्ये टाकलतो ना त्या रोडने एकतर जाणार, नाहीतर मग पुढूनच डायरेक्ट घुमून ते 10 किलोमीटर वाला लागते ना तिथं घुमून जावं लागल. तिथपर्यंत जाम राहणार. बरं आपलं नशीब आहे आज लवकर आलो म्हणून आपल्याला जाम तेवढं भेटला नाही, नाहीतर जाम लय वंगळा लागला असता आपल्याला. त्यात तोपर्यंत हाय चालायला लागले आता मस्त. चला बघू, आज तर कोणाची पनौती लागलं नाही. आजचा दिवस जरा चांगलाच चाललाय. असंच जावं म्हणजे संध्याकाळी निवांत झोप. तर एक ना एक दिमागात काय तर किडा आलाय म्हणून नाही का रातभर झोपच लागत नाही. आतापर्यंत सगळं नीट चालू आहे. फक्त एक 7:30 आमचा रव्या फोन करणे म्हणजे जीव हार्ट अटॅक येते मला. त्याला फोन येऊला म्हटलं काय तर काय काम आणायच लागले. 2-3 दिवस झाला फुकट गाडीचे कामं काढून आणायला लागले. फायनली आम्ही पोचलो आमच्या टँकर मामासोबत. मामा काय फीडबॅक तुम्हाला ह्या भाड्यावरती यायचा? लय खतरनाक रोड. व्ह्यू कसा आहे पण? भारी घुमायला आला हो का तुम्ही इथं? आल्या आल्या काय डायलॉग मारलो मामा मला? भरायला आणले का फिरायला आणले? असं असतंय आमच्याकडे. बघा आमच्याकडे आल्यावर फिरायला भेटतंय आमच्या भाड्यावरती. कळलं का? नाद करायचं नाही. आता आला इथं गाडी भरायला, पण अजून काय पार्टीवाले आले नाहीत. आता त्यांनी येतील तर आपली गाडी होईल. सगळे गोडाऊन आता बंद आहे तिथं. बघू चला. आले आमचे पार्टीवाले. खुलले मामाची गाडी लागली. दोन्ही गाड्या एकसाथ लागणार आहेत. एकसाथच गाडी भरायला चालू होते. आम्हाला लोक लागले तर बरं आहे. आणि दुसऱ्या गाड्या नाहीत. जे आपली गाडी लागल दोन्ही गाड्या एकसाथ लागतील. गाड्या 2 दिवस मामा आमच्या गाड्या बघा हालत बघा कशी झाली. कचरा नुसता 2 दिवस ड्रम भरून. तर भावांनो गाडी वगैरे भरून तर मी निघालो. आतमधला ब्लॉग बनवायचा माझा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून मी आतमध्ये काही तेवढं इंटरेस्ट धरला नाही ब्लॉग बनवण्यात. मागं 7:30 तिथूनच लागली जिथून गाडी भरायला आलो. आता काय बोलावं. येताना ये जोपर्यंत इथं काहीच झालं नाही, पण एक दुपारचा वेळच असा गुजरला. नंतर माझ्या 12 वाजायच्या नंतर दिमाग खराब झाला बघ. कारण काय माहिती आहे का, 2 गाड्या घेऊन आलतो. एक गाडीच्या कस्टमचे पेपर अजून बाकी होते. एक गाडीचे माझ्याच गाडीचे लटकावा म्हणलं, कारण ती गाडी बाहेरून आणलेली आहे आपण. त्या गाडीला कशाला उगं थांबून ठेवायचं म्हणून त्याला म्हणलं तू जा मामा आधी पुढं, मी येतो म्हणलं मागून. मग काय तेवढ्यात लगेच सर्व्हरवाल्या पार्टीचा फोन आला. त्या जागीरदारला म्हणलेलं जा घरी तिथं जाऊन गाडी वगैरे भरून ठेवू म्हणून. भाऊ त्याला काल रात्री 4400 रुपये मारलं. म्हणजे 4400 रुपये. दोन्ही ट्रिपचा ॲडव्हान्स रातच दिलं. मग भाऊ काय त्याला गाडी भरायला पाठवलं. तेवढ्यात भाऊ दुपारच्या नंतर आपल्या सर्व्हरवाल्याचा फोन आला. ते म्हणते भाई तुम्हारा ड्राइवर दारू पिया है, उसको खडे रहने नहीं आ रहा है, जाने नहीं आ रहा है. हो त्याच्या नादात एवढं परेशान जे झालो ना मी, काय विचार नका यार. त्याला फोन करायला लागला नीट बोलणार. काय बोललं वाकड्यात शिरायला लागलं. बाबा म्हणलं हे ना आता लईच डोसक्याच्या वरी गेले म्हणलं. याचे पहिले बी कांड भरपूर ऐकून बसला मी आणि भरपूर सहन पण केला. अरे काय कंडिशन होती त्या गाडीची यार. त्या गाडीची पूर्ण वाट लावलं आहे ना मी, तरी सुद्धा याला कधी काय म्हटलं नाही. त्याला मी 1000दा बोलले की काम धंद्यावर दारू नको पिऊ, तुला प्यायचं ये येऊन पे, बिंदास पे म्हणलं. ज्या दिवशी काम नसेल मी स्वतः पाजवतो त्याला, काम नसल्या दिवशी त्याला दारू पे म्हणतो असा टायमाला. पण गाडीवर दारू पिऊ नको म्हणतो. ऐकतच नाही. आता सकाळी सुतळे खाली करून आले, येतात दारू पिले, परत येऊन इथं त्या पार्टीच्या दारात बी पार्सल घेऊन आलं वाटतं. इथं दारू पिऊन जे झोपलंय वाटतं गाडी भरताना. गाडी भरून झाल्यावरती पार्टीनं आवाज दिली बाई गाडी बिडी बांधून घे म्हणून. तर या जागीरदारने गाडी बांधायला याला गाडीच्या स्टिअरिंगवर बसून गाडीचा सेल्फ मारता येणार झालं. एवढं सुद्धा मला पार्टीनं समोरून बोलली माहिती आहे का. आणि ते ऐकून मला लगेच मी त्याला फोन लावलं. 3 वेळा फोन लावलं, 3 वेळा उचललं नाही. असं बी नाही की लगातार फोनवर फोनच केले. थांबून फोन केलो, फोन उचललं नाही. म्हणलं रशी मारत असेल, पुन्हा म्हणलं गाडी साईडला लावत असेल, काय तर कामात असेल.
त्यानं फोन उचलणं अखेरला फोन उचलला ना, तेव्हा मी त्याच्या बोलण्याच्या हडबडीतच लगेच ओळखलो यानं दारू प्यायला. मग मी त्याला काय म्हणलं, पार्टीला फोन केलं, त्याला पेपर नको देऊ, फक्त रातभर थांबून ठेव, तू जेव्हा घरला जाशील तेव्हा त्याला पेपर दे आणि तेव्हाच त्याला मोकळं कर. मग त्यानं गप येऊन घरला बसला असतं, सकाळी जाऊन खाली केलं असतं. पण यात लय भलते किडे अजून वेगळेच. ह्यानं पेपर सुद्धा घेतला नाही, तिथून गाडीला रस्सी सुद्धा मारलं नाही. मग नीट पप्पा पार्किंगला गेल्यावर बघितल्यात सगळा माल बाहेर पडलाय म्हणला. ते आता कुठला माल एखादी जर बाहेर पडलेला असला, त्याचा माल कुठं रस्त्यात पडलेला असला, कोण देणार त्याची भरपाई करून? यार काय ह्यांना आकलीचा भाग नाही जरा सुद्धा, कुठं काय काय करायचं काय नाही. आता तेवढं सगळं झालं, यो जहागीरदार तिथून बिना बिल घेता भरलेली गाडी घेऊन गेला. तिथून भरलेली गाडी घेऊन जाऊन आणि परत ह्याला आला कशेळीला जाऊन तिथं काहीतरी प्यायचा प्रयत्न केला, याच्याकडे पैसे संपले असतील. मग पुन्हा येणं वापस रिटर्न मनी सुरतला जायच्या रोडला लागले. मी त्याच्या म्हणजे बायकोला वहिनीला कॉन्टॅक्ट केलं आणि म्हणलं बायकोला त्यांच्या की बघा वहिनी असं करते तसं करते. त्यांनी बी म्हणतात मी आम्ही काय करू शकतो. तर बरोबर आहे, बाया माणसं बी त्या गोष्टीत काय इन्व्हॉल्ड घेणार आहात. मग काय जाऊ द्या म्हणलं. आता त्यांच्या मोबाईलवर स्नॅपचॅटवर काहीतरी लोकेशन त्यांनी ट्रॅक करायला ते त्याचे, मग त्यांनी सांगलाल ते पहिले जहागीरदार गेला कशेळीहून वापस आला, परत पूर्ण त्याचं लोकेशन दाखवलं. पप्पा माझे त्यांना करणं धरणं होत नाही आता ह्या धंद्यात. मी त्यांना जरा सुद्धा काम देत नाही. आज त्याच्या मागं एवढा हैराण झाले. 2-3 वेळा कशेळीच्या ब्रिजपर्यंत जाऊन वापस आल्यात राहणारला त्याला उडकत. मग अखेर काय आहे ना, त्यांना भेटलाच नाही. येऊला चालला असं तसं म्हणत त्यानं कसं ह्या टायमाला मनी सुरतमध्ये पोचलं आहे ना. 12 वाजता तिथून पार्टीच्या दरवाजातून बिना बिल घेता निघाला आणि मनी सुरतमध्ये पोचायला त्याला अर्धा-पाऊण तासाचा रस्ता नाही. 1 तास ट्रॅफिक लागली तरी बी 1 तासाचा रस्ता आहे ना. 12ला निघालेला, आता वाजल्यात 4:30. आता आहे ना पार्टीच्या दारात पोचले. असे नमुने माझ्या मागं भेटतात ना. आता नाही भाऊ, पाणी डोसक्याच्या वरी गेले, त्याला वॉर्निंग बिर्निंग काही नाही. मग सीधा आता कामावूनच काढायचा. आपल्याला नवीन ड्रायव्हर बघायचा आहे. भावानं तुमच्या बी नजरेत कुठला चांगला एकदम बिनव्यसनी ड्रायव्हर असला तर त्या फारच उपकार होतील तुमचे. पण आपल्याला ड्रायव्हरची कमी आहे तसं. पण आता दोन्ही गाड्यावर जर ड्रायव्हर बी भेटला तरी बी दोन्ही गाड्यावर ठेवायचंच आहे आपल्याला ड्रायव्हर. आणि मी पप्पाच्या गाडीवर करणार आहे. आता त्यांना त्या धंद्या याच्यातून काढायचंच आहे आपल्याला. मग भावानो चला आता काय ह्याच्या पुढं मला ब्लॉग बनवायची इच्छा पण राहिलं नव्हती. त्याच्या मागं तानातानीमुळे मी मामाची गाडी पहिलं पाठवून दिलो. त्यांना म्हणलं पेपर येतील. मामा पोचून गाडी खाली करून आहे ना, मामा गाडी भरायला पण गेला आणि आम्ही अजून इथंच लटकला. माझं कस्टमचं पेपर अडकलं. काय करणार भाऊ, जसं तसं नशीब राहते. आता हे जरा 35 दिवस लागल्यात माझ्या मागं, पण नीट राहावं लागेल अजून काय. चला मग भावानं, आता आजचा ब्लॉग मी इथंच समाप्त करतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.